शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिन्याअखेरीस पासून प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाणार आहे। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार पक्षांतर्गत ही निवडणूक होत असून डिजिटल किंवा ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 7 टप्प्यात ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे। या शिवसेना सदस्यांच्या मतदानानुसार गटप्रमुख, शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखांनंतर शिवसेना उपनेते, युवा सेना, महिला आघाडी, स्थानिक लोकाधिकार समितीसह विविध अंगीकृत संघटना, शिवसेना उपनेते, शिवसेना मुख्य नेते पदाची निवड केली जाईल। विशेष म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, शिवसेनेमध्ये हा निर्णय नेमका का घेण्यात आलेला आहे आणि ही निवडणुकीची प्रक्रिया नेमकी कशी असेल? नक्कीच ज्या पद्धतीने शिवसेने जी फूट पडली त्याच्यानंतर मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे। मात्र या संपूर्ण घटना जरी झाल्या असल्या तरी निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडीबाबतचा अहवाल हा द्यावा लागतो। त्यामुळेच 22 वर्षांनंतर आता ही पुन्हा निवडणूक होते। यामध्ये शाखा प्रमुखांपासून ते गटप्रमुखांपासून ते मुख्य नेत्यांपर्यंतचे जेवढी पदं आहेत या संदर्भातली ही निवडणूक होणार आहे। 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असल्या कारणाने विशेष महत्त्व या निवडणुकीसाठी असणार आहे। प्रत्येक पदासाठी जे उमेदवार असणार आहेत त्यांना या निवडीला सामोरं जावं लागणार आहे। याआधी जर आपण पाहिलं तर 2013 मध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतचे सर्व अधिकार आधी स्वतःकडे घेतले होते आणि त्यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचं पद न घेता शिवसेना पक्ष प्रमुख असं पद त्यांनी स्वतःकडे घेतलेलं होतं। मात्र त्याबाबतची निवडणूक त्यांनी केलेली नव्हती। त्यामुळेच आता ही दुसरी निवडणूक होते आहे पक्षांतर्गत आणि जर का ही दुसरी निवड झाली बाळासाहेब ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे हे या पक्षाचे मुख्य नेते म्हणून निवडले जातील आणि त्यामुळेच यासाठीच ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे। राज्यभरातले जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे या निवडणुकीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल हा निवडणूक आयोगाला दिला जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया ही केली जाणार आहे। त्यामुळेच या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे। पालिका निवडणुकीनंतर आता ही संपूर्णतः शिवसेनेची अंतर्गत निवडणूक होणार आहे आणि राज्यात 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असून शाखा प्रमुखांपासून मुख्य नेत्यांपर्यंतच्या या पदांसाठी ही निवडणूक प्रामुख्याने महत्त्वाची मानली जाते। आदवी सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।